सीएसएमटी रेल्वे स्थानकात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमलेले आहेत। या ठिकाणी सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली जाते। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, सीएसएमटी स्थानकात मोठ्या प्रमाणात हे सगळे मराठा आंदोलक जमलेले आहेत, घोषणाबाजी सुद्धा होते, काय अपडेट्स आहेत? आपण पाहू शकतो की आज मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे, तरी देखील मराठा बांधव जे आहेत उत्साहात या सगळ्या आमरण उपोषणाच्या आंदोलनामध्ये सामील होताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण सीएसएमटी स्थानकाच्या आतमध्ये आहोत आणि आतमध्ये आपण पाहिलं तर मराठा बांधव जे आहेत ते हलगीच्या तालावरती त्यांनी ठेका धरलेला आहे आणि या ठिकाणी ते नाचताना आपल्याला या ठिकाणी मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते आमरण उपोषणाकरता मुंबईत दाखल झालेले आहेत आणि आजचा तिसरा दिवस आहे मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे सर्व मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्येच ठाण मांडून बसलेले आहेत। या सीएसएमटी स्थानकाच्या परिसरामध्येच हे सर्व मराठा आंदोलक जे आहेत ते इथे राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। याच सीएसएमटी स्थानकामध्ये ते मोठ्या संख्येने प्रवास करून वाशी त्याचसोबतच ठाणे या ठिकाणाहून प्रवास करत सीएसएमटी परिसरात दाखल होतात आणि याच ठिकाणी जे आहेत ते राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्याही सकाळची दृश्य आहेत, आपण पाहू शकतो की स्टेशन परिसरामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि हलगीच्या ठेक्यावरती तालावरती ठेका धरताना आपल्याला हे मराठा बांधव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या मराठा बांधवांचा उत्साह जो आहे आज तिसऱ्या दिवशी देखील कायम असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नक्कीच अक्षय, हे दृश्य आपण पाहतो आहोतच। मराठा आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे, हलगीच्या तालावर ठेका धरला जातोय। सीएसएमटी स्थानकातली ही दृश्य आहेत, पाटील पाटील अशा घोषणा सुद्धा केल्या जातात। अक्षय, अपडेट्स घेत राहूच, तूर्तास धन्यवाद।